मॅडम, ओ मॅडम, ओरडतेस का? ऐकू येतंय मला सगळं स्पष्ट. हळू बोल प्लीज. अहो पण मॅडम, बातमीच तशी आहे ना की मला राहवलंच नाही. हळू बोलशील? हे जे बोलायचं ते पटकन बोल, मला उशीर होतोय. विक्रांत साहेब आजपासून हॉस्पिटलात जाणार आहेत. व्हॉट? हो नो मॅडम, मला समजत नाही म्हणून विचारते. ही चांगली बातमी आहे का वाईट? ही अत्यंत वाईट न्यूज आहे बा. तो घराबाहेर जाणार म्हणजे तो हाताबाहेर जाणार. अत्यंत कॉन्फिडन्स येणार आहे त्याच्यात आणि ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाहीये. असं आहे वय? बक्स वरती जा. हाय, गुड मॉर्निंग. तू बाहेर निघालायस का? ॲज फार एज आय नो आज तुझं काही सेशन सुद्धा नाहीये, राईट? हॉस्पिटलला. ओके. आय मीन वाव, दॅट्स नाईस. तू आज जॉईन होतोयस का? येस, आय एम जॉईनिंग बॅक. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नाही, देयर इज नो प्रॉब्लेम. पण विक्रांत, मी काय म्हणते, तू अजूनही फ्रेश दिसत नाहीयेस. सो तू घाई का करतोय जॉईन करायची? हे बघ प्लीज, तू मला चुकीचं समजू नको. मी जे काही बोलते ते तुझ्या काळजीपोटी बोलतेय विक्रांत. अरे 1.5 वर्ष घरी आहेस तू, तुला प्रॅक्टिस नाहीये. यू आर नॉट इन टच विथ ऑल ऑफ दिस. अचानक तू या सगळ्याची सुरुवात केलीस आणि कुठे चुकलास म्हणजे काय करणार आहेस तू? अगं काय हे असं अशुभ बोलतेस? आई, मी अजिबात अशुभ बोलत नाहीये. मी जे काही बोलते ते अत्यंत प्रॅक्टिकल बोलते. आई, तो डॉक्टर आहे. इट इज अ रिस्पॉन्सिबल जॉब. त्याच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे. समजा तो चुकला तर? हे बघ, तो एक जबाबदार डॉक्टर आहे आणि काहीतरी अभद्र बोलण्यापेक्षा त्याला शुभेच्छा दे. चांगलं बोल काहीतरी. आय नो आहे, मी चुका अजिबात काढत नाहीये. नवरा म्हणून मी त्याच्याबरोबर काही गोष्टी शेअर करूच शकते ना. तो हक्क आहे माझा, राईट? आहे ना. अगं पण त्याला जरा प्रोत्साहन मिळेल असं काहीतरी बोल ना. आई, आता काय बोलायचं काय नाही बोलायचं हे ठरवायचं का मी? बघ, मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, कळलं? विक्रांत, तू नको तिच्याकडे लक्ष दे. सगळं छान होईल. येतो. गुड मॉर्निंग सर, तुमची कॉफी. गुड मॉर्निंग. मी तुलाच फोन करत होतो कॉफीसाठी. सर, तुम्ही विसरलात का? मला हे सगळं सांगायची गरज नसते. तुमच्या पाठोपाठ तुमची कॉफी नेहमीच रेडी असते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेलकम. वेलकम विक्रांत. थँक्यू. थँक्यू. बस ना. सॉरी डॉक्टर विकास, आता मी खूप महिन्यांनंतर जॉईन करतोय, सो मला जरा सांभाळून द्या. काहीतरीच काय सर, असं बोलून तुम्ही लाजवताय मला. हो ना, उलट तुम्ही परत आल्यामुळे आमचा उत्साह अजून वाढलाय. हो ना. गुड. सारिका, मला सगळ्या पेशंट्सचा डेटा सबमिट कर. आणि ठीक आहे,
तुम्ही दोघं जाऊ शकता. मी बघतो काय करायचं. ओके, पुन्हा एकदा वेलकम बॅक. नाईस हेअरकट बाय द वे. थँक्यू सर. कसं वाटतंय? छान वाटतंय. आत्मविश्वास वाटतोय ना? आत्या तुला माझ्याबद्दल अजूनही शंका आहेच ना? नाही, असं काही नाहीये विक्रांत. फक्त मी जरा जास्त सावध आहे एवढंच. आणि मला तुझ्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. तुला माहिती आहे ते. मला माहिती आहे आत्या, आणि म्हणूनच तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. बोल. मी जरी हॉस्पिटल जॉईन केलं असलं तरी सुद्धा जोपर्यंत माझा डॉक्टर म्हणजे डॉक्टर राजहंस सांगत नाहीत तोपर्यंत मी कुठलीही डिलिव्हरी, ऑपरेशन, सिझेरियन काहीच करणार नाही. इट्स अ वाईज डिसिजन. तुला सांगू का, मला आता असं वाटतंय की यापुढे सगळं चांगलंच होत जाणार आहे. खरंच मला तसं फिलिंग येतं. आय होप सो. काय मग सई बाई, शोधायचं का तुमच्यासाठी स्थळ? अजून तुझ्या डोक्यात तेच आहे? मग इतका इम्पॉर्टंट विषय कसं काय विसरेन मी? आपण एक काम करूया, आपण तुझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवूया. मला सगळ्याचा अनुभव आहे आजीमुळे. मी गेले या सगळ्यातून. चला निघूया, उशीर होईल. छान जमतं का तुला विषय बदलायला? अगं मी काय बोलू या विषयावर? ए सई, पण ऑन अ सिरियस नोट, काही अडचण आहे का? म्हणजे तुला कोणी आवडतो आणि लग्न होण्यात प्रॉब्लेम आहे असं काही आहे का? असं काही नाहीये ग. मी लग्नाचा याआधी कधी विचारच केलेला नाही आणि यापुढे सुद्धा कधीही करू शकणार नाही. अगं माझ्यावर माझ्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आहे, तुला माहितीये ना. माझा एकटीचा स्वतःचा विचार मी नाही करू शकत. अगं मग लग्न करून सुद्धा तू तुझ्या घराची जबाबदारी घेऊ शकतेस की, कोण नाही म्हणणार आहे तुला? नाही ग मानसी, तुला माहित नाही. जाऊ दे. आणि आता कोण मिळणार आहे मला? का? अगं मिळेल की. काय सांगावं, कोणीतरी अचानक समोर येऊन उभाच राहील तुझ्या. You never know. काय सांग? गुलाबजाम. अरे आज 1.5 वर्षानंतरचा तुझा पहिला दिवस. म्हटलं सुरुवात गोडानेच करूया. तुझे आवडते गुलाबजाम म्हणून आणले. थँक्स आत्या. बरं, काय आजच्या अर्ध्या दिवसाचं अपडेट काय? काही नाही, मी स्वतःला अपडेट करतोय, म्हणजे सेटल होतोय. ओ गुड. पेशंट्स वगैरे पाहिलेस का? खरं तर मी सारिकाला म्हणालो होतो की मी आज पेशंट्स पाहणार नाही, पण मला राहवलंच नाही. सो काही पेशंट्स पाहिले मी आणि काही डिलिव्हरी शेड्यूल केल्यात. तुला अपडेट पाठवतो. व्हेरी गुड. तुला कसं वाटतंय आता? खरं तर मला वरवर सुद्धा टेन्शन वाटत नाहीये. आय एम डुईंग फाईन. ऑफकोर्स यू शुड बी फाईन. हे बघ, मला आधी सुरुवातीला वाटत होतं की तू पुन्हा कसा नव्याने रोळशील म्हणून, पण तुझ्यासाठी ते अवघड नाही आहे रे. तू इतका अनुभवी आहेस, एवढा वेल एक्सपिरियन्स आहेस. तुला खरंच सांगते, काही चिंता करू नको. एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके, डोंट वरी अबाउट इट. आता तू माझ्याबद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलतेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. अरे कम ऑन विक्रांत, मी तुझ्याबद्दल नेहमीच पॉझिटिव्ह बोलत आले. खरंच सांगते. पण काय माहितीये का, की हॉस्पिटलचा कारभार इतका मोठा आहे, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगावी लागते. यू कॅन अंडरस्टँड इट. बरोबर आहे की नाही? ऑफकोर्स तुझं बरोबरच आहे आणि या बाबतीत मी तुला मानतो. ए पुऱ्या, माझं कौतुक नाही करायचं. आजचा दिवस तुझा आहे. इट्स युअर डे, कळलं? सो यू हॅव टू एन्जॉय इट.
आणि हे बघ, हे गुलाबजाम आहेत ना, ते सगळे संपवायचे. ओके, आता मी तुझ्या आज्ञेबाहेर नाहीये याचं प्रूफ देतो मी तुला. ओके. अर्चना ताई, एक खूप चांगली गोष्ट घडली आहे तुमच्याच पेशंटच्या बाबतीत. विक्रांत फायनली हॉस्पिटल जॉईन करतोय. अरे वा, मस्तच. मला असं वाटतं आता त्याची पटापट रिकव्हरी होईल. हो ना? हो पण आणि नाही पण. म्हणजे काय ना मानसी, बरी होण्याची प्रोसेस ही इतकी सोपी नाहीये. अजूनही त्याचं मन हिंकळू शकतं, दोलायमान होऊ शकतं. हो, मग मग काय करायला हवं? आपण त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं, पण तेही त्याच्या नकळत. अजूनही त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात, पण त्याला त्याचा दोष द्यायचा नाही. तर त्या चुका त्याला समजून द्यायच्या आणि त्या सुधारण्याची संधी द्यायची. कारण तो पुन्हा आत्मविश्वास गमावेल असं आपण काहीही करता कामा नये. You're right. आणि हे तू चांगल्या प्रकारे करू शकतेस याची मला पूर्णपणे खात्री. कारण विक्रांत हॉस्पिटलला जायला तूच कारणीभूत आहेस. नाही अर्चना ताई, असं काही नाहीये. मी काहीच केलं नाहीये. हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. हो, त्याचा जरी निर्णय असला तरी त्याला त्या स्टेज पर्यंत नेण्यास तूच कारणीभूत आहेस ना. तुलाही असंच वाटतं? विक्रांतचे बाबा सुद्धा हेच म्हणत होते मला. अगं खरंच आहे ते. कारण एका डॉक्टरला ट्रीट करणं किंवा त्याला एखादी गोष्ट पटवून देणं इतकं सोपं नाहीये. पण चांगले, आमचे सेशन्स सुरू आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम चांगलाच होईल अशी आपण आशा करूया. हो. अहो झालं का? अहो विक्रांत कसा आला नाही अजून? येईल तू ये. बाबा, हा, आला आला आला. आला का? एक मिनिट हा, एक मिनिट. आई आई काय आहे? अरे इतक्या दिवसांनी तू हॉस्पिटलमध्ये जायला सुरुवात केलीस ना, म्हणून. तू पण नाही. हे एवढं पुरे का? एक 4 जणांचा बँड बिंड अजून पाहिजे का? बघितलं कशी चेष्टा करतात माझी. तुम्ही गप्पा बसा. सांग ना, कसा गेला आजचा पहिला दिवस? एकदम छान. मला एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी बऱ्याच महिन्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तेव्हा मी ठरवलं होतं की आज एकही पेशंट तपासायचा नाही. पण मला राहवलंच नाही, सो मी तपासलं पेशंटला. मग सगळा स्टाफ तुला बघून खुश झाला असेल ना? हो, ते खूप एक्सायटेड होते सगळे. पण मी त्यांनाही सांगितलं की मी इतक्या महिन्यांनी येतोय, तर मला प्लीज सांभाळून घ्या. जेवूया. हो, गोड काय त्याला? फक्त मी एक फोन करतो आत्याला. हा. हा आत्या, अगं उद्या माझं सेशन आहे डॉक्टर राजहंसांबरोबर, तर त्यामुळे मला सकाळी नाही येता येणार. हा म्हणजे सेशन जर संपलं तर मी दुपारी येऊ शकतो, पण जर उशीर झाला तर मग मी डायरेक्ट परवा येईन. तुला चालेल ना? ओके, थँक्यू. बाय बाय. विक्रांत, हा मी आलोच. हा तो येतोय. तू सुरू कर आता. घेऊन ये सगळं. मोनिका, तुझं कुरिअर आलंय. म्हटलं इथे तिथे पडू नये म्हणून घेऊन आले. हो, ओके. थँक्यू व्हेरी मच. तू हे असं घरात पीत बसलीस? कुठं जाऊ?
अगं पण घरात हो सगळं बाहेर गेलं तर चालेल का? मी असं म्हटलंय. काय करू गीता? या रूम मध्ये एकटी बसून मी काय करू अशी अपेक्षा आहे तुमची? तुम्ही सगळे काय भावा एकत्र कुटुंब आहात ना, या सगळ्यात मी नाहीच आहे. मी एकटीच आहे ना, एकटी. सो माझा एकटेपणा मी या ग्लास मध्ये भरून पिते. तुम्हाला सांगू गीता काकी, लोनलीनेस काय असतो ना नाही माहिती तुम्हाला, पण ते मला माहिती आणि मी ती फिलिंग आता एन्जॉय करायला लागली. कंट्रोल युअरसेल्फ. आई जर का इथे असत्या तर हे सगळं घरात करायची तुझी हिंमत झाली नसती. ती बरोबर बोललात तुम्ही. पण आता काय माहितीये, मी घाबरत नाही हो कोणाला. तसं या सकाळी तुम्ही बघितलंच ना, माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने ती झापलं मला. पण मला ही गोष्ट कळतच नाही की मी माझ्या नवऱ्याची काळजी घेतली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, नाही घेतली तरी तुम्हाला प्रॉब्लेम. काय करू मी? सो फॉर नाव लेट मी सेलिब्रेट माय लोनली. Let me celebrate my lonely. विक्रांत, हॅलो. हॅलो, झोपलीस का? नाही रे, आत्ताच झोपायला जाणार होते. बोल ना. नाही, खरं तर सहजच केला होता मी फोन. ईशा झोपली आहे का? हो, आज सई मावशी तिला गोष्ट सांगणार आहे ना, म्हणून तिच्याजवळ झोपलीये. ए विक्रांत, आजचा दिवस कसा होता तुझा? छान, म्हणजे सुरुवात तरी छान झाली. अरे तुझंच हॉस्पिटल आहे ते, सेट व्हायला तुला थोडी वेळ लागणार आहे. हा खरं आहे, पण पूर्वीसारखं तू जर हॉस्पिटलमध्ये असतीस ना तर मी लवकर सेट झालो असतो. हो का? उगाच आपलं काहीतरी. नाही अगं, तसं नाहीये, मी उगाच म्हणत नाहीये. म्हणजे बघ, आता तू हॉस्पिटलमध्ये होतीस त्याला आता 3 वर्षांपेक्षाही जास्त दिवस झाले, आणि मी त्यानंतर 1.5 वर्ष हॉस्पिटलमध्ये जात होतो, पण मी उगाच स्वतःला ओढत घेऊन जायचो. मी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायचो, पण त्याला काही अर्थ नव्हता. पण तू दिल्लीला गेल्यावर सगळं बदललं माझ्यासाठी. माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता, आणि त्यातच मग एक दिवस माझ्या हातनं खूप मोठी चूक होणार होती, पण सुदैवाने नाही झाली. तरी सुद्धा आत्याने मला सांगितलं की तू आता हॉस्पिटलमध्ये यायचं नाही. विक्रांत, जाऊ दे ना, झालं ते झालं. आता मागे वळून नाही बघायचं, विसरून जाते सगळं. तू जर कदाचित दिल्लीला निघून गेली नसतीस किंवा रादर तू माझ्याशी कॉन्टॅक्ट जरी ठेवला असतास, थोडा संपर्कात राहिली असतीस माझ्या, तर कदाचित मी डिप्रेशन मध्ये नसतो गेलो. आय एम सॉरी विक्रांत, आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. जुन्या चुका परत करायच्या नाहीत, हेच आपल्या हातात आहे. आपण हिस्ट्री रिपीट नाही होऊ द्यायची. राईट. चला, तुला उद्या सकाळी अर्चनाताईकडे सेशन आहे ना? हो. मग झोप आता,
आता जुने सगळे विचार काढून टाक मनातून. आपल्याला सगळं आता नव्याने सुरू करायचंय, पॉझिटिव्हली. ओके, गुड नाईट. गुड नाईट.